मराठी माणसाच्या यशाची ही कीर्ती पताका आशिष गवईनं अशीच फडकती ठेवली आहे। जिजाऊ मासाहेबांचं माहेरघर असलेल्या बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या मोहाडी गावचा आशिष इंजिनिअरिंग प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जेईई एक्झाम मध्ये 360 पैकी 346 गुण मिळवून तो देशातून पहिला आलाय। ते टार्गेट IIT साठी दररोज 11 तास अभ्यास करत होतो। याच्यामध्ये 6 ते 7 तास मी IITच्या प्रिपरेशनसाठी आणि नंतरचे 4 तास हे बोर्ड एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी देत होतो। याचा मला फायदा झाला आणि विविध प्रकारचे रेफरन्स बुक याचा सुद्धा मला खूप फायदा झाला। मला समोर IIT बीटेक फॉर्म IIT पवई मधून करण्याची इच्छा आहे। मोहाडीसारख्या छोट्याशा खेडेगावातल्या आशिषचं हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे। प्राथमिक शिक्षक असलेल्या अरुण गवईंचा हा मुलगा 4थी पर्यंत त्याचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं। 10वीला 98% गुण मिळाल्यानंतर त्यानं बुलढाण्याच्या राजर्षी शाहू विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला। 12वी परीक्षेनंतर त्याने जेईईची तयारी सुरू केली आणि हे घवघवीत यश मिळवलं। त्याची सुरुवातीलाच मराठी मीडियममध्येच इंग्रजीची ही चांगल्या प्रकारे तयारी झालेली होती आणि त्यामुळे या ठिकाणी जो या सेमी इंग्लिशच्या कन्सेप्ट आहेत त्याच्या मॅथ केमिस्ट्री फिजिक्स आणि हे जे विषय आहेत त्या विषयाच्या कन्सेप्ट त्याच्या अतिशय पूर्णपणे क्लिअर झाल्यामुळं या परीक्षेमध्ये तो चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकला। 7-8 घंटे अभ्यास करायचा तो, रात्रंदिवस अभ्यास करायचा, मला खूप आनंद होतो। याआधी आशिषनं ऑनलाईन इंटरनॅशनल फिजिक्स सायन्स ऑलिम्पियाड 2013 स्पर्धेत देशातून पहिला जगातून 9वा क्रमांक पटकावला होता। रिजनल मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड 2014 मध्येही तो भारतातून पहिला आला होता। आशिषच्या या यशानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। देवयानी खोब्रागडे, भगवान गवई यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्याला शाबासकी दिली। मात्र महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना अजून आशिषची पाठ थोपटायला सवड मिळालेली नाही। पिकतं तिथे विकत नाही हेच खरं। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। स्वतः आशिष गवई आपल्या सोबत आहे। आशिष, तुझं मनापासून अभिनंदन। तू मिळालेल्या या सगळ्या यशाबद्दल झी 24 तासच्या वतीनं तुझं हे अभिनंदन केलं जात आहे आशिष। पण आम्हाला थँक्यू। पण आम्हाला हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे, तू अभ्यास नेमका कसा केलास आणि आता तुला पुढे कोणतं शिक्षण घ्यायचं आहे, कशा प्रकारे तुझी वाटचाल असणार आहे पुढची? IIT JEE ही देशातील अत्यंत टफ असणारी एक्झाम आहे। या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी मी 11वी आणि 12वी हे 2 वर्ष सतत कन्सिस्टन्सी दररोज 11 ते 12 तास अभ्यास केला। या 11 ते 12 तास अभ्यासामध्ये मी 8 ते 9 तास IIT JEE याचा प्रिपरेशन केली आणि जे 2 तास असतात त्या 2 तासामध्ये मी 12वी बोर्डचा प्रिपरेशन केली। आता तुला पुढे काय करायचंय? मला समोर JEE ऍडव्हान्स मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पहिल्या टॉप 10 रँक मध्ये येऊन मला IIT पवई मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याची इच्छा आहे। कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग करायचंय। पण आशिष, तुझ्या या सगळ्या यशामुळे आता अनेक विद्यार्थ्यांना तुझ्याकडनं खूप आशा वाढलेल्या आहेत। या विद्यार्थ्यांसाठी तू काय सांगशील? जे ग्रामीण भागातील विद्यार्थी हुतकुरी विद्यार्थी आहेत, मी त्यांना एवढंच सांगेन, जे तुम्ही करताय ते मनापासून करा। तुमची प्रिपरेशन मध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, कारण कन्सिस्टन्सीने माणूस जगातील कोणतेही यश अत्यंत सहज प्रकारे मिळू शकतो। IIT ही अशीच एक कठीण परीक्षा असते। या परीक्षेमध्ये सुद्धा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी उत्तीर्ण हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। या सगळ्यांना शुभेच्छा देतोयस तू आशिष। तुला दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता, काय नेमकं तुझं बोलणं झालं त्यांच्याशी? मला दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल सर यांचा सुद्धा फोन आला होता। सरांनी मला IIT मेकॅनिकल दिल्लीमधून करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सरांनी सुद्धा इकॉनॉमिकल माझी जी कंडिशन आहे त्यानुसार मला भविष्यामध्ये हेल्प करण्याची सुद्धा मदत केली। तुझी इच्छा आहे का आता दिल्लीला जाण्याची? हो मॅम, तशी मला अरविंद केजरीवाल सरांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे। धन्यवाद आशिष, तुला पुन्हा एकदा शुभेच्छा। तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा आणि आताच्या यशाबद्दल तुझं अभिनंदन। धन्यवाद झी 24 तासशी बातचीत केल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।